राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यात खेड शिवापूर परिसरात पोलिसांना एका गाडीत मोठी रक्कम सापडली होती। ही गाडी शहाजी बापू पाटलांची असल्याचे आरोप मवियातील नेत्यांनी लावून धरले होते। संजय राऊत यांनी एका आमदाराच्या गाडीत 15 कोटी सापडले। निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 75 कोटी पाठवले होते। 15 कोटींचा हा पहिला हप्ता आहे। हे आमदार कोण? काय झाडी, काय डोंगर, काय बापू, किती खोके असं ट्विट करत शहाजी बापूंवर निशाणा साधला होता। तर शहाजी बापूंनी देखील संजय राऊतांवर टीका करत मी विजयाचा गुलाल उधळणारच असं आव्हानच दिलं होतं। मात्र आता विजयाचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स शहाजी बापू यांना सांगोल्यात नडल्याचं बघायला मिळालं। सांगोल्यातून शहाजी बापू पाटील तब्बल 25,384 मतांनी पराभूत झालेत। त्यामुळे अर्थातच शहाजी बापू पाटील यांच्या पराभवाची चर्चा होते। मात्र त्याचबरोबर अजून एक चर्चा रंगली, ती म्हणजे पुन्हा एकदा आपला गड खेचून आणत बाबासाहेब देशमुख सांगोल्यात जायंट किलर कसे ठरले याची। आता खरंच बाबासाहेब देशमुखांनी पुन्हा आपला गड ताब्यात कसा घेतलाय आणि शहाजी बापू पाटील नेमके इथून पराभूत होण्याची कारण काय आहेत तेच या व्हिडिओतून बघूयात। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। शहाजी बापू यांच्या पराभवाचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे देशमुखांचा मतदारसंघातील प्रभाव। सांगोला हा शेकापच्या गणपतराव देशमुख यांचा बालेकिल्ला राहिला। गणपतराव देशमुख या मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून आलेत। स्वतः शहाजी बापू पाटील गणपतराव देशमुखांच्या विरोधात 6 वेळा पराभूत झालेत। तर 1974 पासून गणपतराव देशमुखांनी या मतदारसंघात एकदाच पराभव पाहिलाय, तो म्हणजे 1995 मध्ये, ते देखील शहाजी बापू पाटील यांच्याकडून। तर 2019ला गणपतराव देशमुखांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत इथून त्यांचे नातू अनिकेत देशमुखांना मैदानात उतरवलं होतं। गणपतराव मैदानात नसल्याने शहाजी बापू पाटील इथून निवडून येऊ शकले, मात्र ते देखील केवळ 768 मतांनी। त्यामुळे मतदारसंघातील गणपतराव देशमुखांचा प्रभाव कधीच कमी झाला नाही। मात्र मागच्या निवडणुकीनंतर 2021 मध्ये गणपतराव देशमुख यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर देखील गणपत देशमुखांचा राजकीय वारसा संपू न देण्याची भावना इथल्या मतदारांच्यात निर्माण झाली आणि त्याच भावनेमुळे इथून बाबासाहेब देशमुख निवडून आल्याचं बोललं जातंय। त्यानंतर दुसरं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे तिरंगी लढतीमुळे झालेलं मतविभाजन। सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात शेकापचे दोन्ही देशमुख बंधू तयारी करत होते। अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख या दोन्ही भावांमध्ये तिकिटावरून रस्सीखेच सुरू होती। मात्र शरद पवारांनी बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला। तर तिकडे अनेक महिन्यांपासून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या दीपक साळुंखे यांनी अजित पवार गटातून ठाकरे गटात प्रवेश केला। दीपक साळुंखे यांनी थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला आणि पक्ष प्रवेशावेळीच उमेदवारीचा शब्द देखील घेऊन टाकला। उद्धव ठाकरेंनी थेट दीपक साळुंखे यांच्या उमेदवारीची घोषणाच करून टाकली। त्यामुळे देशमुख बंधूंची मात्र कोंडी झाली। त्यांनी ही जागा जर शेकापला सुटली नाही तर आम्ही मवियामधून बाहेर पडू अशी भूमिका घेतली आणि ते देखील इथून उभे राहिले। त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली। साळुंखे यांनी गणपतराव देशमुख आणि अगदी शहाजी बापूंना देखील मदत केल्याचं सांगितलं जातं। त्यांच्याकडे स्वतःची अशी यंत्रणा आहे, कार्यकर्त्यांचं जाळ आहे, मतदारसंघात मॅन टू मॅन संपर्क आहे। यातूनच त्यांनी गणपतराव देशमुख यांना मदत केली होती। आता या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांना मिळालेली मतं आहेत 1,16,280, तर शहाजी बापूंना मिळालेली मतं आहेत 90,896, तर दीपक साळुंखे यांना 51,000 मतं मिळालेत। आता मागील निवडणुकीमध्ये दीपक साळुंखे यांनी शहाजी बापूंसाठी काम केलं होतं। त्यामुळे या निवडणुकीत जर दीपक साळुंखे शहाजी बापू पाटील यांच्या मागे उभा राहिले असते तर शहाजी बापूंचे 90,000 आणि साळुंखेंचे 51,000 मिळून झाले असते 1,41,000, जे बाबासाहेब देशमुख यांना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होते। त्यामुळे साळुंखे इथून उभे राहिले नसते तर कदाचित सांगोला विधानसभेचा निकाल शहाजी बापूंच्या बाजूने लागला असता, अशा चर्चा सध्या सुरू आहेत। तिसरं कारण म्हणजे बाबासाहेब देशमुखांच्या मागे असलेला शरद पवार गटाचा फोर्स। जरी इथून ठाकरे गटाने दिलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडी बाबासाहेब देशमुखांच्या विरोधात असल्याचं बोललं गेलं असलं तरी शरद पवार गटाने मात्र बाबासाहेब देशमुखांना इथे अंतर्गत मदत केल्याचं बोललं गेलं। शरद पवार यांनी सुरुवातीपासून इथून बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यासंदर्भातच भूमिका घेतली होती। मात्र ठाकरेंनी थेट उमेदवार जाहीर केल्यामुळे इथं शरद पवार गटाची देखील कोंडी झाली। मात्र तरी देखील मोहिते पाटील घराण्याची संपूर्ण फोर्स ही देशमुखांच्या मागे लागल्याचं पाहायला मिळालं होतं। याशिवाय शरद पवार गटातील उत्तम जानकर यांनी देखील इथून बाबासाहेब देशमुखांना मदत केल्याचं पाहायला मिळालं। त्यातच मागील 5 वर्षात बाबासाहेब देशमुख हे मतदारसंघात कामाच्या माध्यमातून सक्रिय होते। मतदारसंघातील लोकांशी त्यांचा चांगला संपर्क होता। त्यामुळे वैयक्तिक ताकद आणि शरद पवार गटाचा फोर्स या जोरावर बाबासाहेब देशमुख या मतदारसंघात जायंट किलर ठरले असं म्हणता येते। शेवटचं कारण आहे ते म्हणजे निवडणुकीच्या काळात शहाजी बापू पाटलांवर झालेले आरोप। राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागलेली असताना पुण्यातील खेड शिवापूर परिसरात पोलिसांना एका गाडीत 5 कोटींची रक्कम सापडली होती। ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी ट्विट करून ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची असल्याचा आरोप केला होता।
तर त्यानंतर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी देखील शहाजी बापू पाटील यांच्यावर आरोप केले होते। ज्या टोल नाक्यावर ही गाडी सापडली होती तिथं शहाजी बापू पाटलांची माणसं होती। सुरुवातीला 15 कोटी सापडले होते, पण त्या 15 कोटींचे 5 कोटी कसे झाले असा प्रश्न धंगेकरांनी विचारला होता। मुख्य म्हणजे एकीकडे मवियाकडून शहाजी बापू पाटलांवर आरोप सुरू असतानाच दुसरीकडे शहाजी बापू पाटील आणि पोलिसांना सापडलेल्या कार मालकाचे फोटो देखील व्हायरल व्हायला सुरुवात झाली। एकूणच या प्रकरणामुळे कुठेतरी शहाजी बापू पाटील चांगलेच अडचणीत सापडले। बाबासाहेब देशमुख यांच्याकडून आधीच मतदारसंघात ही लढाई धनशक्ती विरुद्ध निष्ठेची शक्ती अशी असल्याचा प्रचार सुरू होता। अशातच शहाजी बापू यांच्या विरोधात हे प्रकरण चर्चेत आल्याने कुठेतरी बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचाराचा मतदारसंघात अधिक प्रभाव पडला आणि शहाजी बापू पाटील हे मात्र मागे पडले। एकूणच काय तर तिरंगी लढतीमुळे झालेलं मतविभाजन, शेकापचा मतदारसंघातील प्रभाव, मवियातील अंतर्गत मतभेद आणि शहाजी बापूंवर झालेल्या आरोपांमुळे बाबासाहेब देशमुख सांगोल्यात जायंट किलर ठरले आणि मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यात गेलेला आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा त्यांनी खेचून आणला। तुम्हाला शहाजी बापू यांच्या पराभवाची नेमकी कारण काय वाटतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारखे व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।